आता मागच्या वेळेचे आपण न्यूमरिकल्स बघितलेले होते. आता त्याच्या पुढचे न्यूमरिकल्स बघूया. आता हा असा एक मार्काला असा प्रश्न विचारला जातो. व्हॉट इज द pH ऑफ 0.365% ऑफ HCl सोल्युशन. ओके, हा बघा काय दिलंय. व्हॉट इज द pH ऑफ 0.365% HCl सोल्युशन अँड मॉलिक्युलर वेट दिलेला आहे 36.5. मग लक्षात घ्या तुम्हाला की इथं 100 ml म्हणजेच ग्रॅम मध्ये, ओके, सोल्युबिलिटी आपण बघतो ना, 100 ml सोल्युशन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला किती बघायला मिळतील. HCl सोल्युशन किती मिळणार आहे तर 0.365 ग्रॅम एवढं HCl 100 ml मध्ये डिझॉल्व्ह झालेलं बघायला मिळणार आहे. देअरफॉर 1000 ml मध्ये किती हे पहिल्यांदा काढायचं. म्हणजेच ते आपल्याला जर उत्तर हे येईल ते 3.65 येतंय का नाही बघून घ्या. बरोबर आहे. आता तुम्हाला माहिती आहे की हा पहिला पार्ट घेतल्यानंतर 36.5 ग्रॅम ऑफ HCl हा जर घेतला तर हे 1 मोलर सोल्युशन होईल का नाही. कारण का 36.5 डिवाइडेड बाय 36.5, कारण HCl चं सुद्धा काय येणार आहे राजानो, पर्टिक्युलरली 36.5 ग्रॅम ऑफ HCl हे काय होईल 1 मोलर सोल्युशन येईल. मग 3.65 ग्रॅम 3.65 ग्रॅम म्हणजे किती होईल, किती मोलर सोल्युशन होईल हे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन जर काढलं तर काय येईल बघा. तर 1 × 3.65 डिवायडेड बाय 36.5. ओके, हे लक्षात घ्या. म्हणजेच हे येईल कॉन्सन्ट्रेशन, दॅट इज C इज इक्वल टू 10⁻⁻1 एवढं कॉन्सन्ट्रेशन येईल. हे लक्षात ठेवा. हे पहिल्यांदा काढून घ्यायचं. 100 ml सोल्युशन, ओके, त्याच्यामध्ये HCl किती दिलेले आहेत कारण का आपण 0.365% ऑफ HCl सोल्युशन म्हटलंय, म्हणजे 100 मध्ये हे 0.365 आहे. तर 1000 ml मध्ये किती हे काढलं आहे तर ते 3.65 येतं. आता 36.5 ग्रॅम जर एवढं HCl असेल तर ते 1 मोलर कॉन्सन्ट्रेशन होणार आहे. कारण का मोलॅरिटीचं म्हणजे नंबर ऑफ मोल्स डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ अ सोल्युशन इन dm³ और इन लिटर, ते आपण बघतो. तर ते 36.5 ग्रॅम ऑफ HCl 1 डिवाइडेड बाय 1 आलं तर 1 मोलर येईल ते. मग 3.65 मध्ये किती येईल हे आपण काढलं तर 10⁻⁻1 आलं. आता तुम्हाला माहिती आहे की हायड्रोजन आयन्स कॉन्सन्ट्रेशन काढा N × अल्फा × C न. आता N किती आहे HCl म्हटलं तर HCl आहे तर N = 1 येईल. अल्फा तुम्हाला पर्टिक्युलरली किती दिलेला आहे अल्फा बघा. ह्याच्यामध्ये अल्फा आहे का किती दिलेला. ओके, तो अल्फा HCl आहे दिलेला आहे. HCl म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, म्हणजे अल्फा = 1 येणार आहे आणि C = 10⁻⁻1. हे टाका 1 × 1 × 10⁻⁻1. हे कोणाचं येईल तुमचं हायड्रोजन आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन येईल. म्हणजेच हायड्रोजन आयन्स कॉन्सन्ट्रेशन = 10⁻⁻1. मग pH काढायचा आहे. pH = निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ हायड्रोजन आयन्स कॉन्सन्ट्रेशन टू द बेस 10 मायनस लॉग ऑफ 10⁻⁻1 टू द बेस 10. म्हणजेच pH = 1 येईल. एवढं लक्षात ठेवा. हा न्यूमरिकल्स अशा पद्धतीनं विचारलं जातं. हा इम्पॉर्टंट फॅक्टर येतो. पुढचा पार्ट आपण बघूया. पर्टिक्युलरली हा एक महत्वाचा प्रश्न घ्या. पुढचा कॅल्क्युलेट द pH ऑफ 0.1 मोलर सोल्युशन of ammonium hydroxide at 298 Kelvin. Okay, the dissociation constant for NH4OH at a given temperature is 1.8 × 10⁻⁻5. हा तुम्हाला विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे. आता ह्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते बघून जर तुम्ही घेतला तर इझिली तुम्हाला सोडवता येईल. हे लक्षात ठेवा.
बघा तुम्हाला केबी दिलेला आहे. ओके, काय दिलेलं आहे? केबी दिलेला आहे. गिव्हन मध्ये केबी टाका. किती दिलेला आहे केबी? तर तुम्हाला 1.8 इंटू 10⁻⁻5 दिलेला आहे. 10⁻⁻5. कॉन्सन्ट्रेशन दिलेला आहे 0.1 मोलर आणि पीएच काढायचा आहे. मग पहिल्यांदा सोल्युशन्स मध्ये लक्षात घ्या, अल्फा इज इक्वल टू अंडर रूट केबी अपॉन सी हे घ्यायचं आहे. मग तुम्हाला माहिती आहे केबी दिलेला आहे 1.8 इंटू 10⁻⁵ डिवायडेड बाय 0.1. आता ह्याचं उत्तर जे येतं 1.8 चा स्क्वेअर आहे 1.342. 0.1 गेले म्हणजे तिथं 10⁻⁻4 होईल. म्हणजेच हे असं येणार आहे. लक्षात ठेवा 1.8 इंटू 10⁻⁴ म्हणजेच तुमची अल्फाची व्हॅल्यू आली 1.342 इंटू 10⁻⁻2 आलं. मग आता हायड्रॉक्सिल आयन्स, कारण का तुमचं काय दिलेलं आहे? अमोनियम हायड्रॉक्साईड दिलेलं आहे ना, NH4OH. त्याच्यातला हायड्रॉक्सिल आयन्स काढा N इंटू अल्फा इंटू सी. आता N ची व्हॅल्यू 1 आहे कारण का NH4OH एकच हायड्रॉक्सिल आहे. अल्फा, तर अल्फा आता काढलेला आहे तुम्ही 1.342 इंटू 10⁻⁻2 आणि कॉन्सन्ट्रेशन आहे 0.1 म्हणजेच तुमचं येणार 1.342 इंटू 10⁻⁻3 असं येणार. मग आता तुम्हाला माहिती आहे की POH इज इक्वल टू निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ हायड्रॉक्सिल आयन्स कॉन्सन्ट्रेशन टू द बेस 10 म्हणजेच निगेटिव्ह लॉग ऑफ 1.342 इंटू 10⁻⁻2. ओके, सॉरी 10⁻⁻3 येणार. मग हे सोडवताना कसं करणार? मायनस लॉग काय करणार? 1.342 इन प्लस लॉग ऑफ 10⁻⁻3 टू द बेस 10 आणि इथं सुद्धा टू द बेस 10 येणार आहे. म्हणजेच ह्याची व्हॅल्यू येणार 3, ह्याची व्हॅल्यू येणार 3 आणि मायनस 1.34 म्हणजे 0.134 चा जर तुम्ही अँटीलॉग जर बघितला, ओके 13.4 चा तुम्ही अँटीलॉग बघितला तर तो 1277 येतो आणि तो लेस केला की तुम्हाला इथं 2.87 च्या आसपास POH येतो. मग PH प्लस POH इक्वल टू 14. मग PH इज इक्वल टू 14 मायनस POH हे सांगू शकता. 14 मायनस 2.87 काढून तुम्हाला त्याचं उत्तर येईल. ह्या पद्धतीनं आपल्याला न्यूमरिकल्स ह्यामधले बघता येतात पीएच आणि POHच्या संदर्भात. आता पुढचा जो आपण न्यूमरिकल्सचा पार्ट बघणार आहोत ते म्हणजेच न्यूमरिकल्स बेस्ड ऑन हँडरसन हॅसेलबॅक इक्वेशन. काय आहे? हँडरसन हॅसेलबॅक इक्वेशन. ह्याच्यावरती आपण न्यूमरिकल्स बघणार आहोत. ठीक आहे. आता हे न्यूमरिकल्स बघताना पहिल्यांदा इम्पॉर्टंट फॉर्म्युले काय आहेत बघा. तर PH इज इक्वल टू pKa प्लस लॉग ऑफ सॉल्ट अपॉन ऍसिड कॉन्सन्ट्रेशन टू द बेस 10 किंवा POH इज इक्वल टू pKa प्लस लॉग ऑफ सॉल्ट अपॉन बेस टू द बेस 10 हा येईल. किंवा PH इज इक्वल टू pKw मायनस pKb प्लस लॉग ऑफ सॉल्ट अपॉन बेस टू द बेस 10 असे 3 फॉर्म्युले येतील. एवढं लक्षात ठेवा. आहे तर pKb येणार. ओके, हे लक्षात ठेवा. तर हे या पद्धतीनं तुम्हाला पर्टिक्युलरली हे 3 फॉर्म्युले महत्वाचे आहेत हे लक्षात ठेवा. येतं ह्याच्यामधलं कॅल्क्युलेट pH of a buffer solution containing 0.10 mole of NaF per liter and 0.018 mole of HF per liter आणि Ka तुम्हाला दिलेला आहे 7.2 इंटू 10⁻⁻4 हे तुम्हाला दिलेलं आहे. एवढं लक्षात ठेवा. मग आता परत तुमचं गिव्हन येणार ह्याच्यामध्ये. आता हे जे सगळे
घेतोय आपण हे सगळे ॲज इट इज असेच पार्ट तुम्हाला JEE ला सुद्धा विचारू शकतात किंवा नीटला विचारू शकतात. फक्त थोडंसं फर्दर कॉम्प्लिकेशन्स करून हे विचारलं जाऊ शकतं. आता तुम्हाला बघा पहिल्यांदा NaFचं कॉन्सन्ट्रेशन दिलंय बघा, किती दिलेलं आहे 0.10 मोलर. HFचं किती दिलेलं आहे बघा 0.018 मोलर दिलेलं आहे. आणि Ka किती दिलेलं आहे 7.2 इंटू 10⁻⁻⁴ हे दिलेलं आहे तुम्हाला. मग पहिल्यांदा काय करा तुम्ही pKa इक्वल टू काय आहे निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ Ka टू द बेस 10 हे सोल्युशन्स मध्ये तुम्ही काढू शकता. ओके म्हणजे मायनस लॉग ऑफ 7.2 इंटू 10⁻⁻⁴ तुम्हाला माहित आहे मायनस इंटू ब्रॅकेट लॉग ऑफ 7.2 टू द बेस 10 प्लस लॉग ऑफ 10⁻⁻⁴ टू द बेस 10 हे सोडवून घ्या. आणि हे सोडवून घेतलं तर तुम्हाला इथं 4 मायनस 7.2 म्हणजेच इथं 72 म्हणजे इथं 0 72चा 0 मध्ये 85 73 हा पार्ट येईल. ते हे करा म्हणजेच तुम्हाला pKa हा येईल 3. साधारणपणे 1427 एवढा तुम्हाला बघायला मिळेल pKa. ओके हे लक्षात घ्या. मग आता pKa मिळालाय मग तुम्ही pH इक्वल टू ओके काय आहे pKa प्लस लॉग ऑफ सॉल्ट अपॉन ऍसिड हे घ्यायचं आहे. म्हणजेच pKa घेतला 3.1427 प्लस लॉग ऑफ सॉल्ट किती आहे 0.10 येणार डिवायडेड बाय आपल्याला HF ऍसिड आहे म्हणजे 0.018 हे सोडवायचं आहे. आणि हे सोडवलं की तुमचा इथं 3.1427 प्लस लॉग जो येणार आहे तो 0.10 डिवाइड बाय 0.018 ह्याचा लॉग तुम्ही कॅल्क्युलेशन्स करू शकता. आणि ते कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर जो pH येतो त्याचं उत्तर फक्त मी सांगतो 3.8875 ह्याच्या आसपास येईल. ओके हे लक्षात ठेवा. बाकीचं तुम्ही सोडवू शकता. आता पुढचं जे न्यूमरिकल्स आहे हे तुम्ही घरात सोडवू शकताय कारण काय हाच पॅटर्न आहे. फक्त इथं KB दिलेला आहे. ओके इथं काय दिलेलं आहे KB दिलेला आहे. वेगळा कुठलाही पॅटर्न नाही आहे एवढं लक्षात ठेवा. सेम पॅटर्न ॲप्लिकेबल आहे. ओके समजलं ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जास्त आपल्याला काहीही हे नाही आहे. आता पुढचा जो पार्ट येतो ज्याला आपण सोल्युबिलिटी प्रॉडक्ट काय म्हणतो आपण सोल्युबिलिटी प्रॉडक्ट KSP. आता ह्याचे आपल्याला इम्पॉर्टंट फॉर्म्युले जे आहेत ते मी पहिल्यांदा लिहितो आणि ते इम्पॉर्टंट फॉर्म्युले झाल्यानंतर मग आपण न्यूमरिकल्स सोडवायला घेऊया. ओके तर हे फॉर्म्युले आहेत. सोल्युबिलिटी इन मोल्स पर DM³ इक्वल टू सोल्युबिलिटी इन kg पर DM³. मॉलिक्युलर डिवाइडेड बाय मॉलिक्युलर वेट इन kg. KSP इज इक्वल टू x रेस टू x y रेस टू y s रेस टू x प्लस y और KSP इज इक्वल टू कॅशायन कॉन्सन्ट्रेशन इंटू एनायन कॉन्सन्ट्रेशन हे लक्षात ठेवा. आता पुढचा जो पार्ट येईल त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा बघा हा तुम्ही मी एक एक गोष्ट लिहून ठेवतो इथं. जर BA प्रकारचा जर सॉल्ट असेल BA प्रकारचा सॉल्ट तर KSP इज इक्वल टू S² येईल. ओके B2A प्रकारचा सॉल्ट असेल तर KSP इज इक्वल टू 4S³ येईल. किंवा BA2 सारखा सॉल्ट असेल तर KSP इज इक्वल टू 4S³ येणार आहे. एवढं लक्षात ठेवा. ओके आपल्याला हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. ह्या 3 ह्याच्यावरती आपल्याला बरेचसे प्रश्न विचारले जातात. मग हा कसा सॉल्ट ओळखायचा तो आपण न्यूमरिकल्स पार्ट पद्धतीनं बघून घेऊया. BA सॉल्ट म्हणजे ज्याच्यामध्ये x इक्वल टू 1 अँड y इक्वल टू 1 असेल. B2A मध्ये x इज इक्वल टू 2 आणि a इज इक्वल टू 1 असेल. BA2 मध्ये x इज इक्वल टू 1 आणि y इज इक्वल टू 2 असणार आहे. हे लक्षात ठेवा. आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला सोल्युबिलिटी प्रॉडक्ट हा येतो. पहिला न्यूमरिकल्स बघूया.
solubility product of a AgCl is 1.8 into 10 raised to minus 10. Calculates its molar solubility. Okay, calculates its molar solubility and solubility in grams per liter. Molar mass of AgCl is 143.5 ग्रॅम. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये गिवन काय काय दिलंय बघा राजानो. तर पहिल्यांदा गिवन दिलेला आहे KSP दिलेला आहे सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. तो किती दिलेला आहे 1.8 इंटू 10 रेस टू मायनस 10 दिलेला आहे. आणि मोलर मास कुणाचं दिलेलं आहे AgCl चं दिलेलं आहे ते दिलेलं आहे 143.5 आणि एस सोल्युबिलिटी ही काढायची आहे. मग तुम्हाला माहिती आहे की AgCl हा जर बघितला तर Ag प्लस अँड Cl मायनस मध्ये येईल. Ag प्लस ओके Ag प्लस अँड Cl मायनस मध्ये येतील म्हणजे x इक्वल टू 1 y इक्वल टू 1 म्हणजेच तुमचा KSP चा प्रॉडक्ट येणार आहे a स्क्वेअर. एवढं लक्षात ठेवायचं. कळलं का? हा KSP चा प्रॉडक्ट येणार आहे a स्क्वेअर. म्हणजेच मग तुम्हाला KSP दिलेला आहे म्हणजेच s इज इक्वल टू अंडर रूट KSP. मग KSP किती आहे तुमचा 1.8 इंटू 10 रेस टू मायनस 10 म्हणजेच 1.8 चा आपण मगाशी बघितले 1.3416 आणि हा 10 रेस टू मायनस 10 म्हणजे 10 रेस टू मायनस 5 हे सोल्युबिलिटी आलेली आहे. आता तुम्हाला काय विचारलेलं आहे पर्टिक्युलरली सोल्युबिलिटी इन ग्रॅम्स पर लिटर. मग त्याचा फॉर्म्युला काय आहे सोल्युबिलिटी इन ग्रॅम्स पर लिटर इक्वल टू ओके मोलर सोल्युबिलिटी इंटू मोलर मास इंटू मोलर मास. मग मोलर सोल्युबिलिटी किती आली तुमची 1.34 इंटू 10 रेस टू मायनस 5 आणि मोलर मास आहे 143.5. आता हे तुम्ही हे घेतलं तर तुमचं उत्तर यायला पाहिजे. तर हा 1.925 इंटू 10 रेस टू मायनस 3 हे सायंटिफिक ह्याच्यामध्ये येईल. एवढं लक्षात ठेवा. कळलं? हा पहिला पार्ट पहिला न्यूमरिकल्स झालेला आहे. ठीक आहे. आता दुसरं न्यूमरिकल्स आपण बघूया. ठीक आहे त्याला लाल पेन बघूया. घे